एक दिवस एक छोटा ससा फिरत फिरत गावातील बाजारात पोहोचला. तिथे एका दुकानात त्याला गुळाच्या ताज्या ढेपा दिसल्या. किती छान गुळ आहे हा. पण चोरी करणं वाईट आहे. मी दुकानदारालाच विचारून बघतो. तो नक्कीच मला मदत करेल. ससा अतिशय नम्र होता. तो दुकानाजवळ गेला आणि म्हणाला, दुकानदार काका, तुम्ही किती दयाळू आहात. तुमचा व्यापार खूप वाढो. काय मला थोडासा गुळ खायला मिळेल का? सशाचे ते गोड शब्द ऐकून दुकानदाराचे मन विरघळले. त्याने आनंदाने सशाला गुळाचा एक मोठा तुकडा दिला. ससा गुळ घेऊन एका झाडाखाली आनंदाने खाऊ लागतो. इतक्यात तिथे एक लालची कोल्हा आला. सशाच्या हातातील गुळ पाहून त्याच्या मनात हाव निर्माण झाली. ए सशा, हा गुळ कुठून आणलास? सांग लवकर, नाहीतर तुलाच खाऊन टाकीन. महाराज, रागावू नका. बाजारात एक दुकान आहे. तिथे खूप गुळ आहे. दुकानदार खूप चांगला आहे. तुम्ही मागितला तर तो तुम्हालाही देईल. कोल्हा गर्विष्ठ होता. त्याला वाटले की तो कोणालाही घाबरून काही मिळवू शकतो. कोल्हा दुकानात पोहोचला, पण त्याच्या मनात आदर नव्हता. त्याने सशासारखी विनंती न करता थेट ओरडायला सुरुवात केली. ए दुकानदारा, तू मोठा लबाड आहेस. मला गुळाची ढेप दे, नाहीतर तुझी तक्रार करेन. तू लोकांना फसवतोस हे मला माहीत आहे. दुकानदार चतुर होता. त्याने ओळखले की हा कोल्हा केवळ उद्धटच नाही तर लबाड पण आहे. त्याला धडा शिकवणे गरजेचे होते. अरे कोल्हा भाऊ, घाबरू नका. मी तुम्हाला असा गुळ देतो जो तुम्ही कधीच विसरणार नाही. दुकानदाराने एक जुने पोते आणले, ज्यात गुळाचा वास होता, पण प्रत्यक्षात त्यात लाल मुंग्या आणि चिंटे होते. हा, आता बघ मी कसा सगळा गुळ फस्त करतो. कोल्ह्याने जसे गुळ खाण्यासाठी पोत्यात तोंड घातले, तशा मुंग्यांनी त्याला चावा घ्यायला सुरुवात केली. आई ग, मेलो. हे काय आहे? हा गूळ तर खूपच तिखट आणि विषारी आहे. त्यानंतर कोल्हा आपले तोंड झटकत आणि रडत जंगलाकडे पळून गेला. जाता जाता तो ओरडत होता की त्याला हा गुळ नकोय. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळाले? सशाने गोड बोलून गुळ मिळवला, पण कोल्ह्याने आपल्या उद्धटपणामुळे मार खाल्ला. लक्षात ठेवा मित्रांनो, गोड बोलण्याचे मोल कधीही कमी होत नाही. नेहमी नम्र राहा आणि गोड बोला, कारण शब्दात मोठी शक्ती असते.